नमस्कार, मी प्रशांत कदम. इराण युद्धाला 32 दिवस झालेले आहेत आणि या 32 दिवसानंतर आता अमेरिका एकतर्फी या युद्धातून माघार घेणार का, युद्धबंदीची घोषणा होणार का, अशी चर्चा जगभरातल्या आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या मध्ये सुरू झालेली आहे. पुढचे 12-15 तास या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, कारण एक महत्त्वाची घडामोड घडतीये. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ॲड्रेस टू द नेशन म्हणजे राष्ट्र के नाम संदेश देणार आहेत. अमेरिकन वेळेनुसार रात्री 9 वाजता, भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी गुरुवारी सकाळी 6:30 वाजता हा राष्ट्र के नाम संदेश जारी होणार आहे. पण ज्यावेळी ही घोषणा झाली त्याच्या आधी 2-3 विधानं डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चेमध्ये आहेत आणि त्याच्यावरून अमेरिकेनं या युद्धामध्ये आपले हात पळून घेतलेले आहेत आणि आता माघारीशिवाय त्यांना कुठलाही पर्याय उरलेला नाही आहे का, अशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं विधान डोनाल्ड ट्रम्प यांचं होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दलचं आहे. म्हणजे असं वाटत होतं की कदाचित आता या होर्मुझच्या सामुद्रधुनीचा पेच सोडवून अमेरिका दाखवेल की हा आपला विजय झालेला आहे आणि इराण युद्धातून माघार घेईल. पण आता ते सुद्धा अमेरिकेला जमत नाहीये आणि ते न करताच आपण युद्धातून माघार घेऊ शकतो, असे संकेत डोनाल्ड ट्रम्प हे देत आहेत. ते असं म्हणतायत की होर्मुझच्या सामुद्रधुनीचं आम्हाला काहीही पडलेलं नाहीये, आम्ही तिथून लवकरात लवकर माघार घेऊ शकतो, आम्ही ती सोडू शकतो. आता हे असं म्हणण्याचं कारण काय? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की होर्मुझच्या सामुद्रधुनीचं जे नाक इराणनं दाबून ठेवलेलं आहे आणि सगळ्या जगाची नाकेबंदी केलेली आहे तेल आणि इंधन पुरवठा गॅसची, याच्यामध्ये झळ अमेरिकेला पोहोचत नाही आहे. सर्वाधिक या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक ज्यांच्या तेलाची होते त्याच्यामध्ये युरोप आहे, चीन आहे आणि भारत आणि इतर महत्त्वाचे देश आहेत. त्यातही लक्षात घ्या की रशिया आणि चीन या दोन राष्ट्रांना या युद्धामध्ये ते छुप्या पद्धतीने इराणची मदतच करतायत, अशा पद्धतीची एक चर्चा होती आणि त्यामुळं इराणनं आपल्या तेलाचा पुरवठासुद्धा चीनला फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. त्यामुळं विशेषतः युरोपियन देश याच्यामध्ये जास्त अडकलेले आहेत आणि अमेरिका हा तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलेला देश आहे. त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणनं अडवणूक केली म्हणून काहीही फरक पडत नाही. पण इराणच्या या अडवणुकीचा परिणाम किती मोठा झाला बघा, कारण या नाकेबंदीमुळं ज्या देशांना झळ बसली त्यांचं आपोआप एक प्रेशर तयार झालं आणि हे युद्ध लवकरात लवकर थांबलं नाही तर जागतिक इकॉनॉमी जी आहे त्याच्यावरती गंभीर परिणाम होताना दिसतील, हे जाणवू लागलं आणि त्यामुळं आता डोनाल्ड ट्रम्प इथून माघारीची घोषणा करतायत. त्यांची 2-3 विधानं महत्त्वाची आहेत. एकतर ते असंही म्हणालेले आहेत की गो गेट युअर ऑइल, म्हणजे हे ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्रांना ते म्हणतायत की तुम्हाला जर तुमचं तेल हवं असेल तर तुम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊन ते घ्या. ज्यावेळी इतरांच्यासाठी युद्धात पडायची वेळ येते तेव्हा अमेरिका पडते आणि आता आम्ही आवाहन करून तुम्ही कुणीही देश याच्यामध्ये पडत नाही आहात. हे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन या युद्धामध्ये समोर आलेलं आहे आणि त्यामुळं ते अशा पद्धतीची विधानं करतायत. युद्ध कधी थांबेल याच्याबद्दल सुद्धा त्यांनी अगदी 2 ते 3 आठवड्यामध्ये ते थांबू शकतं, अशा पद्धतीचं सुद्धा विधान केलेलं आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाची घडामोड पुढच्या 12-15 तासामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टीनं काही महत्त्वाची विधानं आपण पहिल्यांदा तर समजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा बघा की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते काय म्हणाले की वी हॅव नथिंग टू डू विथ द व्हॉट हॅपन्स इन द स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि आम्ही ती लवकरच सोडू. त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आलेला होता की कधी हे वॉर जे आहे ते संपलेलं असेल. त्याच्यावरती ते असं म्हणतात, आय थिंक इन 2 or 3 weeks वी विल लीव्ह. काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प, ऐका. We'll be leaving very soon, and if France or some other country wants to get oil or gas, they'll go up through the Strait and Hormuz Strait. They'll go right up there and they'll be able to fend for themselves. I think it'll be very safe actually, but we have nothing to do with that. What happens in the Strait, we're not going to have anything to do with, because these countries, China will go up and they'll fuel up their beautiful ships and they'll leave and they'll take care of themselves. There's no reason for us to do it. Excuse me? Pardon me for interrupting. The U.S. will be gone or
we're done with the war? I think with 2 or 3 weeks, Not 3 weeks. If it is we'll 3 leave weeks, because then it would there's be no past reason the for us to 460 do this. deadline. Look, problem with the Strait. आता याच डोनाल्ड ट्रम्प यांचं ब्रिटन आणि इतर राष्ट्रांसाठीचं जे म्हणणं आहे ते किती आक्रमक आहे बघा. ते असं म्हणताय, ऑल ऑफ दोज कंट्रीज दॅट कांट गेट जेट फ्युल बिकॉज ऑफ द स्ट्रेट ऑफ हॉर्मोज लाईक द युनायटेड किंगडम विच रिफ्यूज टू गेट इन्व्हॉल्व्ड इन द डिकॅपिटेशन ऑफ इराण, आय हॅव अ सजेशन फॉर यू. म्हणजे ज्या लोकांना आम्ही म्हणत होतो की हॉर्मुजची सामुद्रधुनी ओपन करण्यासाठी या युद्धामध्ये सहभागी व्हा, पण ते सामील झाले नाहीत, ब्रिटनसाठी विशेषतः त्यांचा टोला आहे. ते असं म्हणतायत, नंबर 1, बाय फ्रॉम US, वी हॅव प्लेंटी, म्हणजे आमच्याकडनं खरेदी करा. किंवा 2, बिल्ड अप सम डिलेड करेज, गो टू द स्ट्रेट अँड जस्ट टेक इट. थोडंसं धाडस दाखवा आणि हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून हे तेल उचला. वी शॅल हॅव टू स्टार्ट लर्निंग हाऊ टू फाईट फॉर युअर सेल्फ. द USA वोंट बी देअर टू हेल्प यू एनी मोर. म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी लढणं शिकावं लागेल. प्रत्येक वेळी US तुमची लढाई लढणार नाही आहे. आणि इराण हॅज बीन इसेन्शियली डेसिमेटेड, द हार्ड पार्ट इज डन, गो गेट युअर ओन ऑइल. म्हणजे एकतर ते याच्यामध्ये हा दावा करतायत की इराणला आम्ही म्हणजे नेस्तनाबूत केलेलं आहे, सगळ्यात अवघड जो पार्ट होता तो आम्ही संपवलेला आहे, त्यामुळे आता गो गेट युअर ओन ऑइल. या लेवलला आता डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत. म्हणजे बघा, या युद्धामध्ये सुरुवातीला उद्दिष्ट होतं इराणचा न्यूक्लिअर कार्यक्रम नष्ट करायचा आहे. दुसरं उद्दिष्ट होतं राजवट बदलाचं. खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये सिव्हिल वॉर सुरू होईल आणि तिथलेच नागरिक रस्त्यावरती येतील असं जे वाटलं होतं अमेरिकेला, ते काही घडलेलं नाही आहे. आता हॉर्मुजचीच तरी सामुद्रधुनी किमान ते ओपन करतील असं वाटलं होतं, पण ते देखील होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून ज्या अर्थी आपण हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून निघू शकतो ती तशीच सोडून या विधानाचा अर्थ जो आहे तो जगाच्या दृष्टीनं फार मोठा होऊ शकतो. आणि जरी या युद्धाचा फार थेट परिणाम आर्थिकदृष्ट्या अमेरिकेला पडला नसला, अर्थात तो काही अंशांनी वेगवेगळ्या अँगलनं तो आज ना उद्या पोहोचणार आहेच, पण तरीसुद्धा जगाला मात्र या युद्धाचा फार मोठा परिणाम भोगावा लागणार आहे. एकतर अमेरिकेची जी एक सामूहिक ताकद होती आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राष्ट्रसमूहामध्ये NATO असेल, UN असेल, इतर सगळ्या ठिकाणी जे अमेरिकेला हवं ते करण्याची आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीमध्ये इतरांना खेचून आणण्याची जी ताकद अमेरिकेची होती ती त्यांनी याच्यामध्ये गमावलेली आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आता ज्यावेळी अमेरिका वारंवार हे दाखवतंय की इराणला निगोशिएशन्स हवे आहेत, त्यांनी अटी ज्या आम्ही ज्या टाकतोय त्या त्यांना मान्य आहेत वगैरे वगैरे, त्यावेळी इराण मात्र या सगळ्याबद्दल काय म्हणते बघा. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची असं म्हणतायत, इराण विल नॉट ॲग्री टू अ सीज फायर अँड इट इज कॉलिंग फॉर अ कम्प्लीट एंड टू द वॉर अक्रॉस द एंटायर रिजन. आणि इराण हॅज नॉट रिस्पॉन्डेड टू एनी ऑफ द US 15 प्रपोजल्स अँड हॅज नॉट सबमिटेड एनी प्रपोजल ऑर कंडिशन्स ऑफ इट्स ओन. म्हणजे एकतर थेटपणे इराणसोबत कुठलीही बोलणी बातचीत होत नाही आहे असं इराणचे नेते सांगतायत, परराष्ट्रमंत्री सांगतायत. आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केलेला आहे की इराणला आता डील हवी आहे म्हणून वगैरे. पण आज गंमत बघा, आज एका प्रश्नाच्या वेळी व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेमध्ये ते असंही देखील म्हणाले की आता इराणसोबत डील करण्याची गरज नाही आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धामध्ये आजवरी इतकी विधानं बदललेली आहेत की सातत्यानं ते आपला विजय झाल्याचं दाखवतायत, पण या सगळ्यामध्ये इराणनं त्यांना किती नाक घासायला लावलं हे सगळ्या जगासमोर आहे. आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढचे काही तास जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याच्या आधी इस्रायलमध्ये बेंजामिन नेत्यान्याहू यांचीसुद्धा एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. अमेरिका आणि इस्रायल या युद्धाचं नेमकं काय करतायत, 32 दिवस झालेले आहेत आणि 32 दिवसानंतरही अमेरिकेची साधी उद्दिष्टसुद्धा या युद्धामध्ये पूर्ण झालेली नाही आहेत. सोबतच इराणनं मात्र आपले हल्ले पुन्हा आक्रमक केलेले आहेत. इराण शेजारच्या गल्फ राष्ट्रांवरती जिथं जिथं अमेरिकेचे नाविक तळ आहेत, अमेरिकन कंपन्यांवरती सुद्धा हल्ले इराणनं केलेले आहेत. आणि एकतर डोनाल्ड ट्रम्प यांची ती धमकी गेली कुठे की ज्याच्यामध्ये ते इराणचं सगळं पॉवर ग्रिड स्ट्रक्चर
उद्ध्वस्त करण्याची धमकी देत होते. इराणचा सगळा वीज पुरवठा आम्ही विस्कळीत करू असं सांगत होते. सुरुवातीला 48 तास, मग 5 दिवसांची मुदत दिली गेली, पण आता ती धमकीसुद्धा ते विसरून गेलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवरती आता अमेरिकेमध्ये या राष्ट्र नाम संदेशमध्ये डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणतात, कुठली घोषणा करतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जर जशीच्या तशीच अमेरिका सोडून गेली तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की इराणच्या वर्चस्वाखाली ती राहणं हा एक प्रकारे इराणचा फार मोठा विजय असेल. आणि उद्या कदाचित जे नुकसान या युद्धामध्ये झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी या सामुद्रधुनीतून वाहतुकीसाठी आपल्या दृष्टीनं टोल लावण्याचा विचार जो आहे तो सुद्धा इराण करेल का, अशी सुद्धा एक चर्चा रंगती आहे. कदाचित काही म्हणजे जे देश त्यांच्यासोबत नव्हते त्यांना या संदर्भातला भुर्दंड भरायला लागू शकतो. आणि त्या माध्यमातून इराण मात्र या सगळ्या युद्धामध्ये ठाम आहे. म्हणजे विचार करा, त्यांचा सर्वोच्च नेता पहिल्या 48 तासात मारला गेला. लारिजानी यांचा खात्मा झाला. 40पेक्षा जास्त नेते त्यांचे गेले. एअर डिफेन्स सगळा उद्ध्वस्त केलेला आहे असा दावा अमेरिका करतोय. तेहरानवरती सातत्यानं बॉम्ब हल्ले होत आहेत. एवढं सगळं होऊन सुद्धा इराण काही नमला नाही. उलट अमेरिकेची भाषा आता अशा पद्धतीनं पळ काढण्याची सुरू झालेली आहे. आणि थेटपणे ग्राउंडवरती सैन्य उतरवण्याची हिंमत अजूनही इस्रायल आणि अमेरिका 1 महिना झाल्यानंतर करत नाही आहेत. इराणचे नेते आवाहन करतायत की येऊन तर दाखवा आमच्या भूमीवरती, पण तरीसुद्धा हे धाडस अमेरिकेला करता आलेलं नाही आहे. आणि आजचेच व्हिज्युअल्स आहेत ज्याच्यामध्ये इराणचे नेते परराष्ट्रमंत्री अरागाची हे लोकांच्या सोबत प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले होते. आणि त्याच्यातून त्यांचा जो उत्साह आहे आणि या युद्धामध्ये लढण्याचा निर्धार तो किती ठाम आहे हे सुद्धा आपल्याला कळतं आहे. त्यामुळं या युद्धामध्ये 32 दिवसानंतर काय नेमकी घोषणा करतायत डोनाल्ड ट्रम्प, आणि खरोखर एकतर्फी माघारीची घोषणा होतीये का, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, अमेरिका काय करेल, तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.